नमस्कार. मी रेकी ग्रँडमास्टर, काउन्सिलर आणि ॲनिमल कम्युनिकेटर आदित्य कुलकर्णी ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की रेकी म्हणजे काय आणि रेकी शिकण्यासाठी आवश्यक किंवा मूलभूत गोष्टी कोणत्या आहेत हे आपण बघितलं. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रेकीचं नक्की स्वरूप काय आहे. तर रेकी ही एक प्रकारची ब्रह्मांडी ऊर्जा आहे, जी ऊर्जा ट्रान्सफॉर्म होत असते. म्हणजे थोडक्यामध्ये ज्या वेळेला रेकीच्या ऊर्जा तुम्ही आत्मसात करता आणि त्याचा उपचार हा इतरांना देता, त्यावेळेला तुम्ही फक्त एनर्जी एक्सचेंज करत असता, बरोबर. आता ही एनर्जी एक्सचेंज होत असताना नक्की होतं काय हे आपण जरा समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या पेशंटला, एखाद्या प्राण्याला रेकीचं हिलिंग करता किंवा त्याच्या ऊर्जा देता, एनर्जी तुमची एक्सचेंज करता, त्यावेळेला त्या ऊर्जांच्यामुळं समोरच्या व्यक्तीचं किंवा प्राण्याचं जे सफरिंग आहे ते तुम्ही काही प्रमाणामध्ये कमी करता. आता ज्या वेळेला एखादी व्यक्ती, प्राणी सफरिंग करत असतो, मग ते कुठल्याही स्वरूपामध्ये असेल, तर तो त्याच्या कर्माचा भाग असतो. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमची एनर्जी वापरून तो सफरिंग कमी करता, त्यावेळेला डायरेक्टली तुम्ही त्याच्या कर्मामध्ये इंटरफेरन्स करता. याचा परिणाम असा होतो की ज्या वेळेला हे उपचार किंवा हे एक्सचेंज होतं, एनर्जी एक्सचेंज होतं, त्यावेळेला तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या कर्माचा एक भाग बनता आणि त्याची जे कर्म आहेत ती भोगण्याची जबाबदारी ही तुमच्यावरती येते ॲज अ हिलर म्हणून. आणि त्याचा परिणाम असा होतो की ज्या वेळेला तुम्ही त्याच्या कर्माचा भागीदारी होता, त्यावेळेला त्याच्या कर्मामध्ये जे काही ब्लॉकेजेस आहेत ते पूर्ण ब्लॉकेजेस हे काही प्रमाणामध्ये तुमच्या वाट्यामध्ये येतात. म्हणजे थोडक्यात अगदी सांगायचं झालं तर कर्माला काही मेनू नसतो, कर्म असतं. भविष्यकाळात जे कर्म आहे ते वर्तमानातही राहणार आहे, भूतकाळातही राहणार आहे आणि ते वाईस वर्सा होणार आहे. त्याच्यामुळं एनर्जी एक्सचेंज करताना आणि कुठल्याही प्रकारे हिलिंग करताना एक्झॅक्टली त्याची गरज आहे का आणि ते तुम्ही कुठल्या पर्स्पेक्टिव्हमध्ये करता आहात हे तुम्हाला समजून घेण्याचं आवश्यक आहे. सर्वसाधारणतः म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर ज्या वेळेला तुम्ही एनर्जी एक्सचेंज करता, त्यावेळेला तुम्ही दुसऱ्याच्या कर्माचा भाग होता की जे भोग तुम्हाला भोगावे लागतात. म्हणजे थोडक्यामध्ये त्याच्या जे काही ब्लॉकेजेस आहेत ते निस्तरण्याची जबाबदारी तुमच्यावरती येते. आता ही जबाबदारी कशी पार पाडायची हे आपण बघणार आहोत नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. हा व्हिडिओ जर का तुम्ही फेसबुकवरती बघत असाल तर पेज लाईक करा, यूट्यूबवरती बघत असाल तर चॅनल माझा सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज कंटिन्यूस तुम्हाला जर का मिळावे असं वाटत असेल तर बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.